मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 9वी जोडारी विभागाचा आपण आज पहिला पाठ पाहणार आहोत. घटक पहिला, जोडकामाची ओळख व सुरक्षितता. उद्देश, जोडकामाची ओळख होणे, जोडकामामध्ये केले जाणाऱ्या क्रिया समजणे, सुरक्षितता कोणकोणती घ्यायची आहे त्याबद्दलचा अभ्यास यामध्ये करायचा आहे आणि सुरक्षिततेचे नियम आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. कोणताही कारागीर हा कुशल कारागीर जर व्हायचा असेल तर त्याला सर्वप्रथम सुरक्षिततेचे नियम माहीत असणे आवश्यक आहे. जो स्वतःची मशिनरीची वर्कशॉपची सुरक्षितता घेतो तोच कारागीर हा कुशल कारागीर होऊ शकतो. सध्याच्या आधुनिक यांत्रिक युगामध्ये वेगवेगळ्या ॲटोमॅटिक मशीनचा उपयोग केला जातो. त्याच्या साहाय्याने वेगवेगळे पार्ट्स वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या कारागिराकडून अचूकतेने केले जातात. हे सर्व पार्ट्स नंतर एका कारखान्यामध्ये एकत्रित केले जातात व जोडले जातात. जरी हे पार्ट्स अचूकतेने बनवलेले असले तरीसुद्धा ते जोडणी करताना त्यावर काही क्रिया कराव्या लागतात. यामध्ये सूक्ष्म प्रमाणात मटेरियल काढले जाते. हे काम करत असताना कुशल कारागिराची आवश्यकता असते. त्या कारागिरासच जोडारी असे म्हणतात. हे काम ज्या विभागामध्ये करतात त्या विभागास जोडारी किंवा जोडकाम विभाग असे म्हणतात. धातूवर घासकामाची क्रिया करून वस्तू तयार करताना त्यांना जोडण्याचे काम या विभागामध्ये केले जाते. जोडकाम विभागामध्ये पुष्कळ साधनांचा व हत्यारांचा वापर केला जातो. यामध्ये वेगवेगळ्या क्रियांचाही समावेश आहे. सर्वसाधारणपणे जोडकाम विभागात खालील क्रिया केल्या जातात. मार्किंग करणे म्हणजे जॉबवर आपल्याला ड्रॉइंगमध्ये दिलेल्याप्रमाणे मार्किंग करणे. जॉबवर आपल्याला कोणत्या प्रकारचा जॉब बनवायचा आहे याची आखणी आपल्याला जॉबवरती करून घ्यावी लागते. कच्च्या मटेरियलवरती त्याची आखणी करून घ्यावी लागते. ही मार्किंगची क्रिया जोडकाम विभागामध्ये केली जाते. पंचिंग म्हणजे लोखंडाच्या प्लेटवर केलेलं मार्किंग ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर टिकून राहिलं पाहिजे, दिसलं पाहिजे. लोखंडाच्या वरती आपण ओढलेली रेष ही बारीक असल्यामुळे ते आपल्याला सहजासहजी दिसत नाही. म्हणून अशा वेळेला त्या केलेल्या मार्किंगवरती पंचच्या साहाय्याने बारीक बारीक डॉट मारले जातात आणि ह्या डॉट मारण्याच्या क्रियेलाच पंचिंग असे म्हणतात. पंचिंग केल्यामुळे ऑपरेशन संपेपर्यंत जॉबवरचं मार्किंग आपल्याला स्पष्ट दिसतं. त्यानंतर तिसरी क्रिया आहे फायलिंग. फाईल म्हणजे कानस. फाईल चालवणे म्हणजे फायलिंग. फायलिंगची क्रिया करायची म्हणजे कानशीनं जॉबला वेगवेगळे आकार द्यायचे. जादा असलेलं मटेरियल घासून काढायचं, योग्य शेपमध्ये मटेरियल तयार करायचं, काटकोनामध्ये जॉब तयार करायचा, योग्य मापात तयार करायचं आणि हे घासण्याचं कार्य या कांशीच्या साहाय्याने केलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कांशी आपल्याला याच्यामध्ये वापरात आणायच्या आहेत. त्या क्रियेला फायलिंग ही क्रिया म्हणतात. त्यानंतर चिपिंग म्हणजे छन्नीच्या साहाय्यानं तुकडे काढणे, चिपिंग करणं म्हणतात त्याला, तोडणं. ही क्रिया पण या सेक्शनमध्ये आपल्याला करायची आहे. त्यानंतर स्क्रेपिंगमध्ये बारीक बारीक ब्रास वगैरे जो सॉफ्ट धातू आहे त्याचे बारीक बारीक खवले काढून त्याला शेप दिला जातो. बारीक बारीक स्क्रेपरच्या साहाय्यानं स्क्रेपिंग केलं जातं. त्यानंतर हेक्सॉईंग म्हणजे हेक्सॉ म्हणजे करवत ही लोखंड कापण्याची करवत आहेत, तिला हेक्सॉ म्हणतात. आणि त्या हेक्सॉच्या साहाय्याने जादा असलेलं मटेरियल कापून काढणे. त्याचबरोबर आपल्याला हवा तसा गाळा कापायचा असेल तर गाळा कापण्यासाठी त्याचा हेक्सॉचा उपयोग केला जातो किंवा अनावश्यक भाग काढून टाकण्यासाठी सुद्धा हेक्सॉच्या साहाय्याने
कट मारून कापून हेक्सॉईंग केलं जातं. हेक्सॉ चालवण्याच्या क्रियाला हेक्सॉईंग असं म्हणतात. त्यानंतर ड्रिलिंग, 7वा आकडा ड्रिलिंग. ड्रिलिंग म्हणजे छिद्र पाडणे. आपल्याला जॉबवर आवश्यक असणाऱ्या ठिकाणी आपल्याला योग्य साईजचं ड्रिल छिद्र पाडावं लागतं. ते छिद्र वेगवेगळ्या साईजचं असू शकतं. ही छिद्र पाडण्याची क्रिया या शॉपमध्ये आपल्याला शिकायची आहे. त्यानंतर रिमिंग, 8वा आकडा रिमिंग म्हणजे पाडलेलं छिद्र हे ड्रिलच्या साहाय्यानं पाडलेलं छिद्र हे अचूक वर्तुळाकृती असत नाही. थोडाफार रफ असतं किंवा लंबगोलाकार थोडंसं पडतं. अचूक वर्तुळाकृती ड्रिल पडत नाही ड्रिलच्या साहाय्यानं. मग हे ड्रिल तंतोतंत वर्तुळाकृती तयार करून तिच्या आतील पृष्ठभाग, ड्रिलच्या आतील सरफेस पृष्ठभाग हा गुळगुळीत आणि मऊ फिनिश करण्यासाठी रिमिंग या रिमरच्या साहाय्याने केलेल्या क्रियेचा वापर करावा लागतो. रिमरच्या साहाय्यानं ते छिद्र अचूक वर्तुळाकृती व त्याच्या आतील परिघावरती फिनिशिंग केलं जातं. रिमिंगच्या साहाय्यानं त्याला आतील परिघावरती फिनिशिंग केलं जातं. ड्रिलिंग, रिमिंग आणि टॅपिंग या 3 क्रिया ह्या नेहमी 10वीपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. ड्रिलिंग म्हणजे काय, रिमिंग म्हणजे काय आणि टॅपिंग म्हणजे काय. त्यामुळे त्याचा बेस आत्ताच लक्षात ठेवा. रिमिंग करणे म्हणजे वर्तुळाकृती छिद्र, अचूक वर्तुळाकृती छिद्र तयार करणे व छिद्राच्या आतील बाजूस फिनिशिंग करणे. ड्रिलिंग म्हणजे छिद्र पाडणे. आता 9वी क्रिया टॅपिंग. टॅपिंग म्हणजे छिद्राच्या आतील पृष्ठभागावर आटे पाडणे. एखाद्या छिद्रामध्ये आपण नट किंवा बोल्ट बसवतो. ते बोल्ट बसवत असताना त्याच्यावरती आपल्याला आट्याची गरज असते. त्या छिद्रामध्ये आट्या पाडण्याची गरज असते. मग छिद्राच्या आतील पृष्ठभागावर आट्या पाडण्याचं काम टॅपिंगच्या साहाय्याने केले जातं. या टॅपमध्ये अजून पण 3 प्रकार आहेत. फर्स्ट टॅप, सेकंड टॅप आणि थर्ड टॅप. हे आपण पुढं प्रकरणामध्ये त्याची विस्तृत माहिती घेणार आहोत. ही झाली आपण जोडारी विभागामध्ये वापरणार असलेल्या क्रिया. त्यानंतर पुढील घटक आहे सुरक्षितता. सुरक्षितता म्हणजे शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की स्वतःविषयी सुरक्षितता, कारखान्यामध्ये पाळावयाची सुरक्षितता, मशिनरीची सुरक्षितता. नेमकी सुरक्षितता कोणकोणती घ्यावयाची गरज आहे हे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. कार्यशाळेमध्ये काम करत असताना निष्काळजीपणामुळे, असुरक्षित वर्तणुकीमुळे किंवा अनावधानाने अपघात घडू शकतात. अपघातामुळे कामगारास किरकोळ दुखापत होऊ शकते, तर काही वेळेस गंभीर दुखापतसुद्धा होते. अशा वेळी कामगारास, त्याच्या कुटुंबास त्या आस्थापनेवर त्याचे परिणाम होतात आणि ते भोगावे लागतात. म्हणून कार्यशाळेत बहुतेक अपघात हे कामगाराच्या चुकीमुळेच होत असतात. त्यामुळे कार्यशाळेत काम करत असताना सुरक्षितता बाळगलीच पाहिजे. सुरक्षितता म्हणजे अपघात न होता शांत मनाने व योग्य पद्धतीने आत्मविश्वासाने काम करणे. सुरक्षितता म्हणजे अपघात न होता शांत मनाने योग्य पद्धतीने आत्मविश्वासाने काम करणे म्हणजे सुरक्षितता होय. अपघात घडू नये म्हणून खालील गोष्टींचा विचार करायला पाहिजे. अपघात घडू नये म्हणून सुरक्षिततेचे नियम पाळले पाहिजेत. स्वतःविषयी पाळावयाची सुरक्षितता कोणकोणती आहे? आकडा 1, कार्यशाळेत काम करत असताना सैल किंवा घट्ट कपडे असू नयेत. जास्त घट्ट कपडे घातले तर हालचाल करताना आपल्याला संकुचितपणा येऊ शकतो. त्यामुळे आपली हालचाल फ्री होणार नाही. कपडे घट्ट असल्यामुळे उठबस करता येणार नाही. त्यामुळे अपघात होऊ शकतो. आणि सैल कपडे असतील फार तर त्याचासुद्धा तोटा आपल्याला होऊ शकतो. फिरणाऱ्या एखाद्या यंत्राच्या भागामध्ये आपले कपडे अडकून अपघात होण्याची शक्यता असते. किंवा आपला पॅन्ट किंवा शर्ट लूज असेल तर कुठेतरी अडकून पडण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे जास्त सैल किंवा जास्त घट्ट असे कपडे वापरू नयेत. अंगावर व्यवस्थित बसतील, जे कम्फर्टेबल असतील असेच कपडे कार्यशाळेमध्ये वापरले पाहिजेत. त्यानंतर काम करत असताना फाजील आत्मविश्वास नको आहे. आळशीपणा, भीती, काळजी, राग, मानसिक तणाव
थकवा असू नये. या सगळ्या गोष्टीमुळे अपघाताची शक्यता आहे. फाजील आत्मविश्वास आहे. एखादी गोष्ट आपल्याला येत नाही, माहीत नाही, मशीन कशी चालते ह्याची आपल्याला खात्री नाही आहे, माहिती नाही आहे, तिची चालण्याची पद्धत माहीत नाही, त्या मशीनची कार्य करण्याची पद्धत माहीत नाही आणि त्याला काय होते म्हणून आपण जर चालू केली, हा झाला फाजील आत्मविश्वास. ज्यावेळेस तुम्हाला तिची कार्य करण्याची पद्धतच माहीत नाही, अशा वेळेस जर तुम्ही एखादी मशीन चालू केली तर अपघात हा निश्चित होणार आहे. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये मोटरसायकल आहे, आपल्याला येत नाही, पण आपण तसंच काय करतो, चालू करतो, गिअर टाकण्याचा प्रयत्न करतो, वडिलांचं भावाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला काय होतं, चुकून मूठ दाबली जाते, फिरली जाते, रेस होते गाडी आणि आपण परिणामी पडतो, अपघात होतो. म्हणून फाजील आत्मविश्वास कुठल्याही गोष्टीचा कार्यशाळेत यंत्राशी काम करताना बाळगायचा नाही. त्यानंतर आळशीपणा. हालचालीमध्ये आळशीपणा असेल, चलाकपणा नसेल तरीसुद्धा अपघात हा होणारच. भीती आहे, फार अगदी भीतर आहे, हात लावायला सुद्धा भेटतोय, मशीन चालू करायला भेटतोय, अशी भीती जरी मनात असेल तरी 100% अपघात होऊ शकतो. काळजी आहे, मी शाळेत काम करतोय आणि मला घरची काळजी आहे, माझं लक्ष कामामध्ये लागणार नाही आणि त्या काळजीपोटी सुद्धा अपघात होण्याची शक्यता असते. राग, अतिरागाने सुद्धा अपघात होऊ शकतो. मानसिक तणाव, मनावर काही दडपण आहे, तणाव आहे, अशा वेळेलाही अपघात होऊ शकतो. थकवा आहे, आजारपणातून उठला आहेत, अंगामध्ये अशक्तपणा आहे, थकवा आहे आणि अशा वेळेला जर तुम्ही काम करत असाल तर अपघात होऊ शकतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी या वरच्या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत. आकडा 3, कोणत्याही मशीन अथवा हत्यारांची माहिती असल्याशिवाय वापरू नका. कुठली मशीन कशी चालते आहे, तिचं इलेक्ट्रिक सप्लाय कसं आहे, तिचे फिरणारे पार्ट कुठले आहेत, ती मशीनची आपल्याला पूर्ण माहिती असेल तरच आपण त्या मशीनला हात लावायचा आहे, अन्यथा त्याचा हात लावायचा नाही किंवा वरिष्ठाच्या देखरेखीखाली ती मशीन आपण चालायची. 4 आकडा, कार्यशाळेमध्ये चेष्टामस्करी, दंगामस्ती, पळापळी किंवा गोंगाट करू नये, त्यामुळेही अपघात होऊ शकतो. 6 आकडा, काम करताना पायामध्ये वर्कशॉपमध्ये बूट घालून वावरावे, म्हणजे लोखंडी वस्तू इतस्ततः पडलेल्या असतात त्या आपल्या पायाला इजा करणार नाहीत. 7 आकडा, अवजड वस्तू योग्य पद्धतीने हाताळली पाहिजे. जड वस्तू योग्य पद्धतीने हाताळली पाहिजे. हाताळताना आपल्या हाताची बोटं चेंगरणार नाहीत, पायाची बोटं चेंगरणार नाहीत, हात अडकणार नाही, या सगळ्या गोष्टीची काळजी करून अवजड गोष्टी, वस्तू ज्या आहेत त्या हाताळताना योग्य ती दक्षता घेतली पाहिजे. 8 आकडा, ग्राइंडिंग व्हील, वेल्डिंग मशीनवर काम करत असताना योग्य तो गॉगल वापरावा. ग्राइंडिंग मशीनवर धार लावत असताना काय होतं तर बारीक ठिणग्या उडतात, फुलभाजी उडल्यासारख्या बारीक ठिणग्या उडतात. मग ह्या ठिणग्या कशाच्या असतात तर लोखंडाला ज्या आपण धार लावतोय त्याच्या घर्षणातून निघणाऱ्या त्या ठिणग्या आहेत, त्याच्यामध्ये लोखंडाचा कण असतो आणि तो कण डोळ्यामध्ये गेला, नाकात गेला तर आपल्याला तिथं पोळून, गरम असल्यामुळे पोळून तिथं इजा होऊ शकते. मग ही इजा होऊ नये म्हणून ग्राइंडिंग व्हीलवर कसला गॉगल वापरला पाहिजे, काळा वापरला का पाहिजे का पांढरा, बरोबर पांढरा वापरला पाहिजे. का तर आपल्याला धार लावत असताना आपल्याला स्पष्ट दिसलं पाहिजे म्हणून पांढरा गॉगल हा ग्राइंडिंग करताना वापरायचा आहे. पांढरी काच असलेला प्लेन गॉगल, त्याला सेफ्टी गॉगल म्हणतात, तो वापरायचा. आणि वेल्डिंग मशीनवर काम करत असताना मात्र काळा गॉगल वापरायचा आहे. का तर वेल्डिंगची तीव्रता, प्रकाशाची तीव्रता जास्त असल्यामुळे डोळ्याला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून काळा गॉगल वापरून जर तुम्ही वेल्डिंग केलं तर तुम्हाला डोळ्याला सुरक्षितता लाभेल व डोळ्याला इजा होणार नाही. पुढचा भाग आहे विभागामध्ये पाळावयाचे नियम. जेव्हा कार्यशाळेमध्ये आपण काम करत असतो, आपल्या शॉपमध्ये जेव्हा आपण काम करत असतो त्या विभागामध्ये आपल्याला काम करताना कोणकोणते नियम पाळावायचे आहेत हे पाहायचे. कार्यशाळेत नेहमी स्वच्छता व नीटनेटकी टापटीप असावी. कार्यशाळा नेहमी स्वच्छ आणि टापटीप असावी. कुठेही लोखंडाचे तुकडे पडलेले नको आहेत, बारके गोल राऊंड बारचे पडलेले नको आहेत, लाकडाचे गोल लाकडं पडलेले नको आहेत.
की जेणेकरून त्याच्यावर आपला पाय पडून आपण पडू किंवा पायाला लागेल असं कुठलीही वस्तू कार्यशाळेमध्ये इतस्ततः कुठे टाकू नये. त्यानंतर कार्यशाळेची रचना ही स्वच्छ हवा, भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी पाहिजे. कार्यशाळेमध्ये भरपूर स्वच्छ हवा पाहिजे आणि उजेड असला पाहिजे. पुढचा आकडा 3, कार्यशाळेतील जमिनीवर तेल किंवा ग्रीस सांडले असेल तर त्यावर लाकडी भुस्सा किंवा वाळू टाकून स्वच्छ करावी. कार्यशाळेच्या फरशीवर किंवा सिमेंट कॉन्क्रीटवर जर ग्रीस किंवा ऑइल जर सांडलं असेल तर त्यावरून पाय घसरून पडण्याची शक्यता असल्यामुळे ते आपण त्वरित पुसून टाकायचं आहे. मग ग्रीस आणि ऑइल हे पुसून टाकण्यासाठी लाकडाचा भुस्सा किंवा वाळू ही त्याच्यावरती टाकून त्यांनी पुसून घेतली म्हणजे त्या ठिकाणी त्या ग्रीसचा किंवा ऑइलचा तेलकटपणा राहणार नाही आणि परिणामी आपण घसरून पडणार नाही. चौथा आकडा, वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे एकत्र ठेवू नये. म्हणजे मोजमापाची हत्यारे, गुणे आहे, पट्टी आहे, कॅलिपर्स आहे, ही हत्यारे आणि घासणारी हत्यारे, कानस आहे, छन्नी आहे, हातोडी आहे, ही हत्यारे एकत्र ठेवायची नाहीत. ही एकत्र ठेवली तर ती दुसरी चांगली जी हत्यारे आहेत ती खराब होऊ शकतात. घासणाऱ्या कांशीपाशी जर गुण्या ठेवला तर गुण्याचे सरफेस, त्याचा एज खराब होते आणि परिणामी गुण्या खराब होऊ शकतो. काढघाल करताना घर्षण होऊन त्याच्यावर ओरखडे उमटू शकतात. म्हणून वेगवेगळी हत्यारे ही एकत्र ठेवू नये, वेगवेगळीच ठेवावीत. 5वा आकडा, योग्य त्या हत्यारांचा वापर योग्य त्या ठिकाणीच करा. म्हणजे जिथं तोडायची आवश्यकता आहे तिथं तोडाच, छन्नीनेच तोडा. जिथं कापायची आवश्यकता आहे तिथं करवतीनं कापायचीच गरज आहे तिथं करवतच वापरा. जिथे कांशीच्या साह्यानं घासण्याची गरज आहे, थोडंच घासायचं आहे, कापता येत नाही, अशा ठिकाणी कानसच वापरा. कानस वापरताना त्याला मूठ असली पाहिजे, ही पण लक्षात ठेवलं पाहिजे. बिनमुठीची कानस वापरली तर आपल्या हाताला इजा होऊ शकते ती टोचून. म्हणून योग्य त्या ठिकाणी योग्य त्या हत्यारांचा उपयोग करणं हे पण कुशल कारागिरीचं लक्षण आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ ही गोष्ट सांगत नाही, कारण सांगितली की गोष्ट माणूस तीच करतो. पण तरीसुद्धा एक उदाहरण तुम्हाला सांगतो. स्टील रूल पट्टी ही स्क्रूड्रायव्हरसारखा हिचा वापर करू नये. त्या स्टील रूलच्या पट्टीचा वापर बरेच जण स्क्रूड्रायव्हरसारखा करतात. त्यामुळे त्या स्टील रूलची पट्टीची एज खराब होते आणि परिणामी ती स्टील रूल खराब होते. अशा काही गोष्टी ज्या आहेत योग्य ठिकाणी योग्य तेच हत्यारे वापरली पाहिजे. पाण्यानं नट काढताना हातोडी वापरायची गरज नाही, हातोडीनं छन्नीनं नट काढायची गरज नाही. जो हातोडी आणि छन्नीनं नट काढतो तो अकुशल कारागीर आहे, अर्धकुशल आहे तो. म्हणून नट बोल्ट काढताना हा स्पॅनरचाच वापर केला पाहिजे, पाण्याचाच वापर केला पाहिजे. या गोष्टीचं आपल्याला भान असलं पाहिजे. छोट्या छोट्या कृतीतून आपल्याला अपघात टाळता येऊ शकतात. सुरक्षितता पाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर यंत्राच्या फिरणाऱ्या भागावर सुरक्षित झाकण असलं पाहिजे. मशीनचं एखाद्या फिरणारा पार्ट आहे तर त्याच्यावरती गार्ड असलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये आपला कपडा, हात अडकणार नाही. फिरणाऱ्या पार्टवरती सुरक्षित गार्ड, झाकण असलं पाहिजे. पुढचा आकडा, कार्यशाळेत वाळू आणि पाणी आणि भरलेल्या बादल्या ठेवल्या पाहिजेत. तसेच अग्निशामक यंत्रेही बसवलेली असावीत. म्हणजे कार्यशाळेत एखाद्या वेळेस जर आग लागली तर ते विझवण्यासाठी कार्यशाळेमध्ये वाळू आणि पाण्याने भरलेल्या बादल्या असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अग्निशामक यंत्रही कार्यशाळेमध्ये असणं आवश्यक आहे. पुढचा आकडा 8वा, काम संपल्यानंतर यंत्रे व हत्यारे स्वच्छ करून ठेवावी. हे आहेत सुरक्षिततेचे नियम. सुरक्षिततेचे नियम भरपूर आहेत, त्यातले महत्त्वाचे काय आहेत तेवढे फक्त आपल्याला अभ्यासाला आहेत. आता या धड्यावरती स्वाध्याय दिला बघा खालच्या बाजूला. सर्वात म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला लेसन टेक्निकलचा ऐकत असताना तुम्हाला दिलेली जी PDF आहे थेअरीची, त्या थेअरीच्या PDFचे संपूर्ण तुम्ही प्रिंटआउट काढायचे आणि जो लेसन आपण पाहणार आहोत त्या लेसन
चा धडा समोर ठेवूनच हे ऐकायचं आहे. म्हणजे तुम्हाला समजा या व्हिडिओमधला टेक्स्ट दिसत नसेल तर तुम्हाला तो PDF मध्ये बघता येईल. सांगताना आम्ही सगळे पॉईंट्स सांगतोच आहोत, तरी पण स्वाध्यायासाठी आणि तुमच्या नजरेखालून जाण्यासाठी तुम्हाला PDF समोर ठेवून हा व्हिडिओ ऐकणं गरजेचं आहे. त्यातूनही काही नाही समजलं तर आम्हाला तुम्ही फोन करून विचारू शकता. आता स्वाध्याय काय काय बघा. एका वाक्यात उत्तरे द्या. हा स्वाध्याय तुम्ही काय करायचं, प्रश्न लिहायचे आणि उत्तरं लिहायचे, बघून लिहायचे. म्हणजे तुम्हाला ऐन वेळेस अभ्यास करताना ते प्रश्न उत्तरं बघून वाचता येतील. स्वाध्याय पहिला काय आहे तर प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे द्या. जोडकाम विभागात कोणते मुख्य कार्य केले जाते. आता जोडकाम विभागात केलेले कार्य ऑपरेशन्स पहिले आपण सांगितले आहे की नाही. त्याच्यामध्ये काय काय आहे, फायलिंग आहे, ड्रिलिंग, टॅपिंग, हे सगळे 8 प्रकार ते लिहायचे. त्यानंतर जोडारी कुणाला म्हणतात त्याची पण व्याख्या सांगितली मी. जोडारी कुणाला म्हणायचं ठीक आहे. सुरुवातीला जोडारी कुणाला म्हणायचं आहे सांगितलेलं आहे. ज्या विभागात जोडकाम धातूवर घासकाम करून वस्तू तयार केल्या जातात, सूक्ष्म प्रमाणात मटेरियल काढले जाते, त्याला जोडारी. आता जोडारीची व्याख्या सुद्धा 2-3 आहेत. आपल्या फिटर या सेक्शनमध्ये जोडारीची व्याख्या अशी आहे, हात हत्याराच्या साह्याने बेंच व्हाईसवर केलेले ऑपरेशन म्हणजे जोडारी विभाग. किंवा कार्यशाळेत किंवा आस्थापनेत किंवा मोठमोठ्या कंपनीतून आलेले सुट्टे पार्ट एकत्र करून जोडकामाचे काम करणाऱ्या कारागिरास जोडारी असे म्हणतात. किंवा वरती जे आपण सगळे 8 प्रकारचे ऑपरेशन दिलेत, फिटिंग विभागात केलेली जाणारे ऑपरेशन, हे 8 प्रकारचे ऑपरेशन ज्याला ज्याला येतात त्याला जोडारी असे म्हणतात. पण तुम्ही या ठिकाणी आपल्या टेक्स्टबुकमध्ये जेवढी 2 ओळीची जोडारी कोणास म्हणतात एवढीच फक्त व्याख्या लिहिली तरी चालू शकेल. त्यानंतर कार्यशाळेत अपघात कशामुळे घडतात याची लिस्ट पण आहे, ती लिहून घ्यायची. त्याच्या सुरक्षितता म्हणजे काय, थोडक्यात उत्तरे द्या. जोडकाम विभागात सर्वसाधारणपणे कोणकोणत्या क्रिया केल्या जातात हे आपण पाहिलेलं आहे, ते पण लिहून टाका. आणि स्वतःला अपघात होऊ नये म्हणून तुम्ही कोणकोणत्या सुरक्षिततेच्या नियमाचे पालन कराल हा पण भाग आपल्याला लिहायचा आहे. हा स्वाध्याय पूर्ण करा आणि त्याप्रमाणे वहीमध्ये लिहून ठेवा.